जगदीश खेपुडकर जादुई शब्दांचा जादूकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 10 मेला त्यांचा वाढदिवस होता. असंख्य चित्रपट गीतांनी मनाला वेड लावणारा आणि शब्दांसाठीच जगणारा माणूस. विविध गीत प्रकार त्यांनी हाताळले आहेत. साध्या भाषेतील, गावाकडील बोलीभाषेत त्यांची शब्दरचना मन वेडावून टाकते. त्यांच्या शब्दात मन रमायला होतं. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. हे भक्तिगीत असो की मग मला लागली कुणाची उचकी, मला लागली कुणाची उचकी ही लावणी असो. सुंदर गीत निर्मिती हा त्यांच्या काव्याचा सैबा होता. सकाळी लागणारं ते उठा उठा हो सूर्यनारायणा, उठा उठा हो सूर्यनारायणा. ही प्रातःकालीन वर्णनाची भूपाळी सकाळी ऐकलेली जायची. आणि हे भक्तिगीत तर खूप प्रोग्राममध्ये पण आम्ही गायलेले. टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. शालेय लाईफमध्ये ती प्रार्थना तर अगदी मनात भरून राहिलेली होती. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. त्यातलं हे कडवं फार आवडायचं. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा. ही प्रार्थना शालेय जीवनात आवडलेली आजता गायत मनात रेंगाळत आहे आणि पुढं प्रोफेसर झाल्यावर शिकवण्यात पण आली स्टुडंट्सना. तसेच बालपणी ऐकलेलं म्हणजे अगदी दुसरी तिसरीत हे गाणं खूप आवडायचं. आमचा राजू कारुसला, आमचा राजू कारुसला. हे बालगीत फार आवडायचं. रुसून बसलेला तो राजू डोळ्यासमोर दिसायचा. त्यानंतर युवावस्थेत आम्हाला आवडलेलं त्यांचं निळे गगन निळी धरा, निळे निळे पाणी, ही आगळी कहाणी, ही वेगळी कहाणी, निळे गगन निळी धरा. हे गीत आपल्यातूनच होतं. निसर्ग दराखोऱ्यात फिरवून आणायचं हे गीत. आणि सर्व ज्या आपल्या माहेरवासिनींचं ते आवडतं गीत त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे. त्यांना खूप आवडायचं ते. ऋणू जुनू त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंब लोण करा, ऋणू जुनू त्या पाखरा. हे गीत खूप आवडायचं. आणि ते लोकगीतांमध्ये सुंबरान गाऊ चला, सुंबरान गाऊर, शेकोटीच्या उभेला र रातभर राहुर. हे पण गीत खूप गाजलेलं होतं लोकगीत त्यांचं. प्रेमगीत बघायला गेली तर मग अगणित आहेत आणि प्रेमगीतं कुणाला नाही आवडत. अगदी वय वाढत गेलं तरी प्रेमगीतांची मोहिनी सगळ्याच लोकांवर असतेच. त्यांचं ते ऑर्केस्ट्रामध्ये आम्ही नेहमी गायचो. सजनी ग बोललो मी, काय जादू झाली हा, बघून तुला जीव माझा होई वर खाली, सजनार काय सांगू कशी जादू झाली हो, लाज मला आली बाई, लाज मला आली. खूप सुंदर गीत आहे हे आणि प्रेक्षकांना पण खूप आवडतं बरं का.
आणि ती लावणी राजसा जवळ जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विन बाई कोणता करू शिंगार सांगा तरी बाई राजसा जवळ जरा बसा. हे शृंगारिक गीत असेल. आणि शालेय जीवनापासून हे पण गीत खूप आवडलेलं त्यांचं. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. सुंदर वर्णनाचं हे गीत आहे. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. नंतर त्याचे रिमिक्स पण झाले, अवधूत गुप्तेंनी केलेले. ते कसा पिसारा फुलला असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे त्यात. पण गाणं खूप सुंदर आहे हे. आणि हे तर जयश्री गडकरांवर चित्रित झालेलं अप्रतिम गीत आहे. निळा भाळी कातर वेळी चांद चांदणे हसती मी हुरहुरते मनात झुरते दूर गेले पती निळा भाळी कातर वेळी. आणि ते गाणं तर मास्टर पीसच आहे प्रत्येक ऑर्केस्ट्रात किंवा ग्रुपमध्ये. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. त्यातलं ते दुसरं कडवं खूप छान आहे. लक्ष्मीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली इडा पिडा जाई दुरी शिरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आणि अजून असंच एक नितांत सुंदर गीत आहे माझ्या आवडीचं. ड्युएटमध्ये तर हे गायलंच जातं प्रोग्राम्समध्ये. धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्दरूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना. त्यातलं कडवं तर आशाताईने खूपच सुंदर गायलेलं आहे. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळ रानिया प्रीतीची बाग झाली सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा शब्दरूप आले मुक्या भावना. नितांत सुंदर गीत आहे. आणि लहान वयात त्या लावण्या पण ऐकल्या होत्या, कधी म्हटल्या नाहीत. पण 16व वरीस धोक्याचं ग 16व वरीस धोक्याचं खूप सुंदर गायलेले. सुलोचना चव्हाण बहुतेक त्यांनी गायले. किंवा मला ग म्हणतात लवंगी मिरची मला ग म्हणतात लवंगी मिरची अशा अनेक ठसकेबाज लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि ते गाणं ग साजने कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राजाची तू घराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. हे पिंजऱ्यातलं अप्रतिम गीत तर अगदी म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात व्हायचंच त्या काळात. आणि त्यातलंच एक म्हणजे विरहातलं गीत खूप सुंदर आहे त्यांनी लिहिलेलं. म्हणजे शृंगारिक लिहिता लिहिताच विरहाच्या छटेचं हे गीत. कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली. अतिशय दर्दभरं गीत आहे हे. पिंजऱ्यातील सगळीच गाणी चांगली आहेत. आणि त्यातली ती लावणी तर मग मास्टरपीसच आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल नका सोडून जाऊ रंग महाल. किंवा मग पिंजऱ्यामधलीच दे रे काढा चोळी लुगडी ही आध्यात्मिक वळणाने जाणारी लावणी आहे. कारण त्यातील एका
कडव्यात लिहिलेले, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण चुकले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. किती सुंदर आध्यात्मिक भावना ह्या गीतातून व्यक्त केली. दे रे कान्हा चोळी लुगडी, दे रे कान्हा, दे रे कान्हा चोळी लुगडी, हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण चुकले, आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, दे रे कान्हा चोळी लुगडी. अशी असंख्य गीतं आहेत. त्यातील हे काही शब्दांचे मोती त्यांच्या अभिवादनासाठी आज मी घेऊन आली आहे आणि उजागर केले. त्यांच्या कार्याला खूप सलाम. जगदीश खेबुडकरजी, हॅपी बर्थडे.